मध्ये आणि काय विजन घेऊन आपण उतरलाय? आज जर तुम्ही बघाल प्रामुख्याने लोहगावमध्ये मुलांसाठी प्ले एरिया हा अजिबात नाहीये. अजिबात म्हणजे मुलांना खेळायचं असेल तर मुलांनी जायचं कुठे? 24 तास मोबाईलमध्येच राहायचं. 24 तास त्यांनी घरातच अडकून राहायचं. म्हणजे आपलं माझं बालपण जसं गेलं किंवा आपल्या सगळ्यांचंच बालपण खेळीमेळीचं वातावरण किंवा बाहेर क्रिकेट खेळणं हे खेळणे तसे प्ले एरियाज इथे कुठंच जवळ नाहीयेत. तर हा विकास कुठेतरी लोहगावमध्ये व्हावा, जेणेकरून मुलांनी मोबाईलच्या अभ्यासाच्या दुनियेतनं थोडा वेळ बाहेर काढून वेगळ्या करिअर ऑपॉर्च्युनिटीजकडे लक्ष द्यावं असं मला मनापासून वाटतं. तसंच वाघोली विमाननगरमध्ये ही तुम्ही बघाल तर बऱ्याच ठिकाणी आजही पाण्याच्या समस्या आहेत. पाण्याच्या समस्या लोहगावमध्ये तर आहेतच, पण ह्या एरियांमध्ये पण आहेत. तर ह्या विषयांवर मी प्रामुख्याने काम आधी केलंय, यापुढेही करणार आहे. तसंच महिला सक्षमीकरणासाठी मला अजून भरपूर प्रयत्न करायचे आहेत, कारण भरपूर अप्पर मिडल क्लास, लोअर मिडल क्लास जर आपण क्रॉस केला तर एक जो वर्ग येतो तिथे बऱ्याच महिला आजही स्ट्रगल करतात, जिला स्वतःची कुठेतरी अस्तित्व निर्माण करायचंय. त्या साठी मला काहीतरी करू वाटतंय. त्यामुळे हा प्रयत्न माझा नक्कीच चालू आहे. तसंच महिलांच्या तब्येतीकडेही महिला खूप दुर्लक्ष करतात. तर त्यांनी हेल्थला प्रायोरिटी द्यावी ह्यासाठी देखील माझे प्रयत्न, मी याआधी सर्व्हायकल कॅन्सरचे कॅम्प घेतले आहेत, पण तसेच कॅम्प आणि तसंच जनजागृती करत मला महिलांसाठी, मुलांसाठी, वयोवृद्ध लोकांसाठी ज्याने जास्तीत जास्त म्हणजे समाजाचं भलं व्हावं अशी कामं मला नक्कीच करायची आहेत. शिंदे साहेबांची शिवसेना का नाही? शिंदे साहेबांची शिवसेना का नाही? आज समाजाला 24 तास नागरिकांसाठी उपलब्ध असणारे नेते मिळाले आहेत. त्यांच्यामुळे लाडकी बहीण योजना आज जी प्रत्येक स्त्रीचा आधार झालीये, हक्क झाला आहे, अशा योजना, हिट योजना ज्या आहेत, हे आमच्या शिंदे साहेबांनी आणले. हिंदुत्ववादी विचार, पक्षासाठी सतत झटणारे नेते, असे नेते कुठे शोधून मिळतात? मग अशा नेत्यासाठी मी शिवसेना का नाही? म्हणजे म्हणून मला शिवसेनेबद्दल एक वेगळी आपुलकी आहे आणि शिंदे साहेबांबद्दल वेगळी आपुलकी आहे, कारण की ते सगळ्यांचं सगळं म्हणणं ऐकून घेतात. त्यांनी कधीच कुठल्या कार्यकर्ता गेलाय आणि तो रिकाम्या हाती परत आलाय असं मी कधी मोठं पद नसताना मी मुख्यमंत्री निधीतनं आज प्रभाग 3 मध्ये एवढी कामं केलेली आहेत, ग्राउंड लेवलला जाऊन कामं केली आहेत. रस्ता असो, स्ट्रीट लाईट्स असो, ड्रेनेजची कामं असो, पाण्याची लाईन असो, हरणतळे वस्तीपर्यंत जिथे पाण्याची लाईन नव्हती तिथे पाण्याचे टँकर नेऊन टाक्या बसवून आम्ही कामं केलेली आहेत. ड्रेनेजची लाईन्स हे खूप चोकअप होते, खूप म्हणजे भयंकर चोकअप होते, त्या आम्ही क्लिअर करून घेतल्या. एअरफोर्सचं जे पाणी तुंबत होतं बाहेर पावसाळ्यामध्ये, ते बऱ्यापैकी आम्ही एअरफोर्सच्या कमांडर या लोकांशी मिटिंग करून आम्ही ते बऱ्यापैकी पीएमसीच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने आम्ही ते पाणी कमी करण्याचा, आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. असे बरेच विविध समस्या आहेत ज्याच्यावर मी लोहगाव विमाननगर मध्ये रस्ते नूतनीकरण असो किंवा विमाननगरचे पेविंग ब्लॉक्स बसवणं असो, असे बरेच कामं मी केलेले आहेत आणि ह्यापुढेही मी ते करत राहणार आहे.